शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही छानपैकी पार्टिसिपेट केलात माझ्या छोट्याशा इव्हेंटमध्ये. आणि जो त्यांचा गुण मला सारखा मनामध्ये भावतो तो गुण म्हणजे बाप म्हणून. जेव्हा संभाजीराजांवर एवढे आरोप झाले, निपक्षपातीपणा म्हणा तुम्ही त्याला, जेव्हा राज्य करताना जेव्हा आपल्या मुलावर एवढे आरोप होतात तेव्हा तो राजा म्हणून सहज करू शकत होता की माझ्या मुलाचं काही चुकलं नाही, पण त्यांनी ते केलं नाही. त्यांना त्या सगळ्या प्रोसेसमधून जायला सांगितलं आणि त्या प्रोसेसमधून त्यांना ते निष्पाप आहेत हे सिद्ध झालं. आणि एखादा राज्यकर्ता आत्ता आपण ज्या जगामध्ये राहतो तिथे साध्या छोट्या छोट्या घरामध्ये माझ्या मुलांनी चूक केली तरी आई वडील पाठीशी घालतात, तो एवढा मोठा राजा जेव्हा निपक्षपातीपणे स्वतःच्या मुलाला घेतो तो किती निपक्षपातीपणे प्रजेला बघत असेल. आणि त्यांचा तो निपक्षपाती म्हणजे जस्टिस, ते जे जस्टिस करत होते ते जेव्हा होऊ शकतं, जेव्हा त्या माणसाचं मन साफ असतं तेव्हा तो स्वतःच्या मुलाला पण त्या प्रोसेसमधून जाऊ देऊ शकतो. आणि म्हणून मला त्यांचं जस्टिस किंवा न्यायाबद्दल स्वतःच्या म्हणजे आता शब्द सांगायचं ना मला निपक्षपातीपणा हा शब्द मला. आणि त्याच्यासाठी जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या मुलावर एवढे आरोप केले, घाणेरड्या खालच्या लेवलचे आरोप करून सुद्धा त्यांनी त्या मुलाला सहज सांगता आलं असतं माझा मुलगा आहे त्याच्यावर काही मी करू शकत नाही, पण त्यांनी त्यांना तसं न करता त्यांना दुसरा राजा घडवायचा होता आणि त्याला त्याच्या प्रोसेसमधून जाऊ दिलं. आणि ते मला असं वाटतं मला खूप त्यांचं भावतं. धन्यवाद.